जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाची पातळी खालवली पाहिजे, यासाठी महापालिकेच्या वातावरण विभागाच्या वतीने क्लायमेट सेल उभारण्यात आले। नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमींनाही सहभागी करून घेतले जाणार असून या सेलच्या माध्यमातून सौर ऊर्जेस भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। शहराचा पर्यावरणीय बदल अहवाल नुकताच प्रकाशित झाला असून त्यात अनेक धोक्यांकडे लक्ष वेधण्यात आले। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बांधकामाच्या अतिक्रमणामुळे पुराचा धोका वाढला आहे। त्यामुळे विविध समस्या मार्गी लावण्यासाठी पर्यावरण विभाग क्लायमेट सेल उभारणार आहे। त्यात पर्यावरण तज्ञांचा समावेश देखील असेल। भूजल पातळी वाढवणे, सौर ऊर्जेचा वापर करणे, वृक्षांची लागवड, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, कचऱ्याची विल्हेवाट अशा विविध मुद्द्यांवर काम केले जाणार असून धोक्याची पातळी कमी केली जाईल। यासाठी क्लायमेट सेल महत्त्वाचा ठरणार आहे। या समस्यांवर वेळीच काम केले नाही तर शहरातील पर्यावरणाचा तोल पूर्णतः ढासळेल व नागरिकांसाठी जगणे मुश्किल होईल, असे स्पष्ट सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिककरांनो, आंब्याचा सीझन येतोय। बाजारातील आंबे खाताय तर सावधान, कारण कृत्रिमरित्या पिकवलेली फळे आरोग्यास धोकादायक ठरतात। त्यामुळे बाजारातील आंबे खात असाल तर ही बातमी एकदा बघाच। शहरातील काही आंबे विक्रेते कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून कच्ची फळे कृत्रिमरित्या पिकवित असल्याचे निदर्शनास आले। अशा आंबे विक्रेत्यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDA मोहीम उघडली असून नाशिक विभागात पथके नेमण्यात आली आहे। त्यांच्याकडून कारवाई करण्यात येणार आहे। नैसर्गिकरित्या पिकलेली आंबे खाणे आरोग्यास चांगले असतात, मात्र काही आंबे उत्पादक आपला माल बाहेरच्या राज्यात पाठवण्यासाठी तो झाडावरून कच्चा उतरवतात। तो माल वाहतुकी दरम्यान खराब होत नसल्याने कृत्रिमरित्या पिकवण्याची प्रक्रिया केली जाते। यासाठी आर्सेनिक आणि फॉस्फरस हे घटक असलेल्या औषधांचा वापर केला जातोय। या दोन्हींच्या अंशामुळे कृत्रिमरित्या पिकवलेली फळे आरोग्यास धोकादायक ठरतात। नाशिक शहरात रत्नागिरी, देवगड, राजापूर इत्यादी कोकण विभागाबरोबरच कर्नाटक राज्यातून आंबे मोठ्या प्रमाणात येत आहेत। मात्र अनेकदा ग्राहकांची मागणी जास्त असल्यामुळे पिकलेला आंबा उपलब्ध नसतो, तेव्हा कृत्रिमरित्या आंबे पिकवण्याची प्रक्रिया केली जाते। आर्सेनिक व फॉस्फरस यांचे अंश फळांच्या प्रत्यक्ष संपर्कात येतात, म्हणून या रासायनिक प्रक्रियेने फळे पिकवण्यास प्रतिबंध केला आहे। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिनांक 23 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष पथक शाखेचे पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि पोलीस नाईक दत्ता चकोर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक 22 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नाशिक रोड पळसे येथील आशीर्वाद बिल्डिंगच्या येथे बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि कारतूस बाळगून विक्रीच्या उद्देशाने एक इसम येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीची खात्री करून पळसे येथील आशीर्वाद बिल्डिंगच्या परिसरात पोलिसांनी सापळा रचून एकाला रात्री 8:30 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि 3 जिवंत कारतूस असा एकूण 43,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आलाय। त्याची अधिक चौकशी केली असता योगेश प्रल्हाद आहेर असं नाव त्यांनी सांगितलंय। नाशिक रोड पोलीस ठाण्यात पुढील चौकशीसाठी ताब्यात दिले असून शस्त्रबंदी अधिनियमांतर्गत रात्री 10:30 वाजता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अंमलदार भगवान जाधव यांचे वरिष्ठांकडून अभिनंदन करण्यात आले। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक
हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक लाड, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार किशोर रोकडे, पोलीस हवालदार गणेश भांबरे, डंबाळे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, रवींद्र दिघे, दत्ता चकोर, अनिरुद्ध येवले, बाळा नांद्रे, चंद्रकांत बागडे, चारुदत्त निकम तसेच राऊत, विठ्ठल चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक शहरातील शहर बस सेवा गेल्या 10 दिवसांपासून ठप्प होती आणि अखेर आज 10 दिवसानंतर ही शहर बस सेवा सुरळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. काल 22 मार्च रोजी झालेल्या संपकऱ्यांनी प्रशासनाच्या बैठकीत निर्णय घेत संपकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत लेखी आश्वासनानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. शहर बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे नाशिककरांचा जीव भांड्यात पडलाय. नाशिक शहरातील शहर बस सेवा ही अखेर आजपासून सुरळीत सुरू झाली आहे. वाहक कर्मचाऱ्यांचा संप आज मागे घेण्यात आलाय. 31 मार्चपर्यंत थकीत वेतन दिलं जाणार असल्याचं लेखी आश्वासन यावेळी संपकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलंय. यामुळे अखेर संपकऱ्यांनी प्रशासनाच्या बैठकीत हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. वाहक कर्मचाऱ्यांचे एक पाऊल मागे पाहायला मिळत असून अखेर हा संप मिटल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळालाय. बस सेवा आजपासून सुरळीत झाल्यामुळे नाशिक शहरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. मागील वर्षभरात संपकरांनी तब्बल 8 वेळा संप पुकारला होता आणि हा संप सर्वात मोठा संप देखील ठरला आहे. मागील 10 दिवसांपासून वाहक कर्मचाऱ्यांनी वेतन आणि PF रखडल्यामुळे संपाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने काहीही निर्णय न घेतल्यामुळे या प्रवाशांनी तब्बल 10 दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील वाहतूक ही संपूर्णतः ठप्प झाली होती. नाशिक महानगरपालिकेत कंत्राटदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संपकऱ्यांना त्यांच्या मागण्यांचे लेखी आश्वासन दिल्यामुळे अखेर हा संप मिटल्याचं पाहायला मिळतंय. मागील 10 दिवसांपासून नाशिकमधील विद्यार्थी तसेच चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात अडचण होत होती आणि अखेर आज संपकऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे वाहतुकीची समस्या नाशिककरांची मिटली आहे. नाशिक महानगरपालिकेचा महत्त्वाचा प्रकल्प समजला जाणारा शहर वाहतूक हा प्रकल्प मागील अनेक दिवसांपासून तोट्यात सुरू आहे. खरं तर कर्मचाऱ्यांची मासिक वेतनं देखील होत नसल्यामुळे संपकऱ्यांनी अखेर संपाचा पवित्रा घेतला होता. मात्र पालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यासोबत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. संपकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरी देखील मात्र 31 मार्च नंतर त्या अंमलात येणार का की पुन्हा संपकरी संपावर जाणार हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सध्याच्या सत्ताधाऱ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. ज्या मुलाच्या वडिलांना काँग्रेसच्या काळात नोकरी मिळाली त्या वडिलांच्या पेन्शनवर मुलगा अवलंबून आहे आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या राज्यात नोकरीसाठी वनवन फिरत आहे. दुर्दैवानं हे वास्तव आहे. अशातच पेट्रोल सिलेंडरचे दर गगनाला भिडलेत. दैनंदिन वापराच्या गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. देशासह राज्यात गोळीबार, टोळीयुद्ध, महिलांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या, मणिपूर हिंसाचार असे अनेक अनुचित प्रकार घडू लागले आहेत. या अनुषंगाने आज धुळ्यातील मध्यवर्ती चौक असलेल्या जुनी महानगरपालिका चौकात जनतेवर होत असलेल्या अत्याचार समस्यांची होळी करण्यात आली आहे आणि येत्या काळात देशासह राज्यात इंडिया आघाडीचे जनहिताचे लोकशाही सरकार येवो अशी प्रार्थना करण्यात आली आहे. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, युवती सेना विस्तारक सोनी सोनार,
महानगर प्रमुख मनोज जाधव, तालुका प्रमुख गणेश चौधरी, जिल्हा समन्वयक मोहित वाघ, सिद्धेश नाशिककर, तरबेज शेख, सुमित चौधरी, श्रुती केसावलेकर, मंजू पाटील, सौरभ मतकर, गोपी चव्हाण, सौरभ लहामगे, समर्थ मुर्तडक, कृष्णा फुलपगारे, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, सुमित घोडसे, कल्पेश निकम आदी युवा सेना पदाधिकारी आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू संस्कृतीत पवित्र मानला जाणारा होळीचा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे. या होळीच्या पवित्र अग्निकुंडामध्ये मागील 10 वर्षांमध्ये भाजप सत्ताधाऱ्यांनी जे काही नागरिकांवर अत्याचार केलेले आहेत त्या सर्व अत्याचारांचं या ठिकाणी एक पोस्टर बनवून आम्ही त्यांचं होळीकात पवित्र अग्निकुंडात होळीत त्यांना अग्निडाग दिलेला आहे आणि येडापिडा जावं आणि बळीचं राज्य अशी या ठिकाणी संकल्पना केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. तसेच ज्या पद्धतीने दिनदहाडे गोळीबार म्हणा, कार्यात निर्यातबंदी म्हणा, महिलांवर अत्याचार, इलेक्ट्रॉल बॉन्ड, मणिपूर हिंसाचार या सर्व ज्या काही गोष्टी आहेत अत्यंत नागरिकांना ठेच पोचवणाऱ्या होत्या आणि त्यांना आज या पवित्र अग्निकुंडात आम्ही तिरंदाजी दिलेली आहे आणि भविष्यात उद्धव साहेबांचं सरकार यावं अशी प्रार्थना केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक शहरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या. नमूद प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 कार्यक्षेत्रात दिनांक 14 ते 21 मार्च दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकींची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान कर्णकर्कश आवाज करणारे दुचाकींचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण 111 मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. सदर जप्त केलेले सायलेन्सरचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी आज रोजी परिमंडळ 1 कार्यालयासमोर मैदानात जप्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नाश करण्यात आले. यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार असून कर्णकर्कश आवाज करणारी वाहने तसेच वाहन चालकावर कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 यांचे आदेशान्वये करण्यात आली आहे. मागील 1 आठवड्यापासून परिमंडळ 1 अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक स्वार, विशेषतः बुलेट स्वार फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत जे असं कर्णकर्कश आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत असे बाईकचे सायलेन्सर बाईक स्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत. संपूर्ण परिमंडळाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. केवळ 1 आठवड्याच्या कालावधीमध्ये 111 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत. या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो, त्यामुळे ह्या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी हे सायलेन्सर आज नष्ट करण्यात येणार आहे आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्णकर्कश आवाज करत बाईक स्वार सायलेन्सर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल. सर, हा जो नियम आहे हा हॉर्नसाठी असणार आहे. हॉर्न तसेच सायलेन्सर दोन्ही जे आवाज मोठे करतात अशावरती कारवाई अशी सुरू राहील. एकूण किती सायलेन्सर? त्यामध्ये आडगावच्या हद्दीमध्ये 7, पंचवटी 11, भद्रकाली 15, गंगापूर पोलीस ठाणे 25, मसरूळ 14, सरकारवाडा 11 आणि मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये 27 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत. सध्या आपण सायलेन्सर जप्त करून सायलेन्सर नष्ट करत आहोत, पण भविष्यात यामध्ये गुन्हे देखील दाखल केले जातील. काय आवाहन करणार? याविषयी एकच आवाहन करता येईल की सायलेन्सरमुळे जे घरातील वृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, परीक्षा जवळ आहेत, चालू आहेत, त्या देखील लोकांना त्रास होतो. विशेषतः रात्रीच्या वेळेस ह्या सायलेन्सरचा आवाज खूप दूरपर्यंत जातो आणि लोकांना याचा खूप त्रास होतो. त्यामुळे कुणीही आपल्या वाहनांना बेकायदेशीर सायलेन्सर बसवू नये आणि असं नॉईज पोल्युशन करू नये. सर, पुढच्या काळात याबाबत संबंधित कॉलेज आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क करू आणि कॉलेजमध्ये जर असं कोणी नॉईज पोल्युशन करत असेल तर त्यांची माहिती आम्हाला कळवावी, आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू. सर, काय गुन्हा दाखल करतात? भविष्यामध्ये यांच्या ज्या गाड्या वगैरे आहेत त्या गाड्या देखील जप्त होऊ शकतील आणि यांच्यावर नॉईज पोल्युशनचे देखील गुन्हे दाखल होतील. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. दिलीप वळसे पाटील साहेबांची भेट होऊ शकली नाही. ते आज इथे देवगिरीवरती होते. मी त्यांना विचारलं की तुम्हाला भेटायला आलं तर चालेल का. त्यांनी संमती दिली म्हणून त्यांना मी भेटायला वळसे पाटलांना इथे आलो होतो. मतदारसंघातले जे विकासाचे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये ही भेट होती. राजकीय काही चर्चा झालेली नाही.
एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. तुम्ही जुने जाणते नेते आहात, अशा पद्धतीने पक्षप्रवेशाची तयारी सुरू असताना तुमचं येणं म्हणजे राजकीय संदेश निर्माण करण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न होता का? नाही, मला तसं वाटत नाही. मी कामाकरता अजितदादांना नेहमी भेटत असतो, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांनाही भेटत असतो. शेवटी लोकांचे कामं करणं हा लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम असतं. लोकांच्या कामाकरता भेटावं लागतं. त्याचा कुठलाही गैरअर्थ कोणी कृपया काढू नये. धन्यवाद. बरं, गडाख साहेब, लोकसभेसाठी बरेच जण इच्छुक आहात, त्यामुळे इकडून तिकडे जाणं सध्या सुरू आहे सगळ्या राजकीय नेत्यांचं. निलेश लंके देखील इथे आले होते आणि पुन्हा शरद पवारांकडे गेलेले, त्यामुळे त्या ठिकाणची ताकद कमी झाल्यामुळे तुम्हाला पक्षात काही निमंत्रण वगैरे दिलंय का? नाही, तशी काही चर्चा राजकीय झालेली नाही. आणि शेवटी जो तो स्वतंत्र असतो. तर लंकेंचं तुम्ही सांगितलं, त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे, पण तशी काही चर्चा अजिबात झालेली नाही. खासदारकी लढवण्याचा काही विचार आहे का? नाही, आमचा मतदारसंघ जो आहे नेवासा, तो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि तो राखीव असल्यामुळे तिथे उभं राहण्याचा प्रश्न अजिबात नाही. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सोमवार 11 मार्च रोजी चंद्रदर्शन झाल्यानंतर भारतातील मुस्लिम बांधवांनी 12 मार्चपासून रोजा म्हणजेच उपवास ठेवण्यास सुरुवात केली. सकाळी सूर्योदयापूर्वी फराळ करून रोजा ठेवतात व संध्याकाळी सूर्यास्तानंतर रोजा फराळ व जेवणाने सोडतात. संपूर्ण दिवसभर 14 तास अन्न पाण्या वाचून सर्व समाज बांधव मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत रोजा असतो. संपूर्ण महिन्यात 30 रोजे उपवास मुस्लिम बांधव ठेवत असतात. नंतर ईदच्या दिवशी नमाज दुआ पठण करून ईद साजरी केली जाते. अशा प्रकारे सर्व मुस्लिम बांधव रमजान महिन्यात नमाज, रोजा, जकात, फित्रा दान करून आनंदाने रमजान महिना साजरा करतात व संध्याकाळी बाजारामध्ये रोजासाठी लागणारे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी दिसून येते. सर्व मुस्लिम समाज बांधव दिवसात 5 वेळेस नमाज पठण करतात व रात्री तरावीची नमाज पठण करत असतात व सर्व समाज बांधवांसाठी व देशातील सर्वांसाठी दुआ प्रार्थना केली जाते. मुस्लिम समाजामध्ये रमजान महिना सर्वात पवित्र असा महिना मानला जातो. जागर जनस्थानसाठी आमीन पिंजारी, वडगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळते, तर दुसरीकडे देखील महाविकास आघाडीत असंच काहीसं चित्र निर्माण झालंय. महायुतीच्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे हे असू शकतात अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू असताना त्यांना टक्कर देण्यासाठी सक्षम उमेदवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोकुळ पिंगळे असल्याचा दावा करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज बैठक संपन्न झाली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत असताना शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांनी महायुतीला सक्षम उमेदवार देण्यासाठी गोकुळ पिंगळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतील असे संकेत दिले. मात्र येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्लीत पाठवण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत. ठाकरे किंवा शरद पवारांच्या पक्षाकडून नाशिक लोकसभेचा महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होऊ शकतो अशी सध्या चर्चा देखील आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी सक्षम उमेदवाराची चाचणी आता ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. माहितीवरून जवळपास विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं नाव निश्चित झालं असल्याच्या चर्चा सध्या सुरू असतानाच आता महाविकासाकडे देखील नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सक्षम उमेदवार देत महायुतीला आव्हान देणार असं चित्र आता पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट,
जागर जनस्थान, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड गावात पाल ठोकून राहत असलेल्या मेंढपाळाच्या मेंढ्यांना ताप व सर्दीने आजारी असल्याने मेंढपाळाने मेडिकल दुकानात औषधं विकत घेऊन ते मेंढ्यांना पाजले असता काही वेळाने कळपातील 45 मेंढ्या दगावल्या. दुकानदाराने चुकीचे औषधं दिल्यानेच मेंढ्या दगावल्याचा आरोप मेंढपाळाने केला असून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दगावलेल्या मेंढ्यांचा पंचनामा केला. या प्रकरणाची चौकशी करून मेंढपाळाला नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिकच्या येवला तालुक्यासह मनमाडमधील जनता नागरी पतसंस्थेचे अनेक खातेदार असून येथील नागरिकांच्या मोठ्या ठेवी या पतसंस्थेत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून संस्थापक आणि संचालक यांनी मोठा घोटाळा केल्यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी अनेक वेळा पैसे मिळावे यासाठी प्रयत्न केलेत. आज मनमाड येवला येथील सर्व ठेवीदारांनी हुतात्मा तात्या टोपे यांच्या स्मारकाजवळ एकत्रित येत निदर्शने करत ठेवीदार यांचे पैसे मिळावे अशा घोषणा दिल्या. पैसे न मिळाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आमची सर्व ठेवीदारांच्या वतीने एकच मागणी आहे की दौलत ठाकरे संचालक आणि चेअरमॅन जे आहे सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर तसंच कर्मचारी यांच्याकडे जेवढी काही मालमत्ता आहे यांना मालमत्ता विकून यांना अटक करून आमचे सर्वांचे पैसे व्याजासह वेळेवर त्वरित मिळावे अशी आमची विनंती आहे. आम्ही तहसील कार्यालयासमोर मोर्चे आंदोलन करूनही उपोषण करूनही आम्हाला आमची रक्कम भेटत नाहीये. त्यामुळे सर्व लोक खूप अडचणीत आहे. सगळ्यांचे पैसे वेळेत भेटावे एवढी मी प्रशासनाकडे विनंती करते. जवळजवळ माझे 12 लाख रुपये मनमाडचे जवळ 4 कोटी रुपये थकलेले आणि बाकीची आर्थिक स्थिती इतकी खालवलेली का मागील 4 वर्षापासून आम्ही फॉलोअप घेतो पण कुठलं याची दखल कोणी घेत नाही. अक्षरशः परिस्थिती खराब आहे का लोक आम्हाला घरून त्रास देतात. अक्षरशः आबादची परिस्थिती खराब होत चाललेली पण सरकार कुठलंही दुर्लक्ष करतं आमच्याकडे. तर आमची एवढीच विनंती की आमचे लोकांचे सर्वांचे पैसे भेटू जावे व आम्हाला मानसिक त्रासापासून मुक्त व्हावी नम्र विनंती. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. इंदिरानगर परिसरातील राणेनगर सुमन पेट्रोल पंप येथे देशी बनावटीचे विना परवाना पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी एकाला दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकानं अटक केली आहे. त्याच्यावर दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 4 वाजता इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये शस्त्रबंदी अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि महेश खांडबहाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लेखानगरकडून राणेनगरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सुमन पेट्रोल पंप येथे एक इसम देशी बनावटीचे विनापरवाना पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिवणवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे सापळा रचण्यात आला. किरण बाळासाहेब दिवे, वय वर्ष 28, राहणार देवपूर, तालुका सिन्नर याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यावेळी त्याच्या अंगझडतीत 30,500 रुपये किमतीचे देशी बनावटीचे विनापरवाना पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी दिनांक 21 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता पोलिसांनी माहिती दिली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे अंमलदार मनोहर शिंदे, महेश खांडबहाले, विशाल कुवर, समाधान वाजे, तेजस मते, स्वप्नील जुंद्रे, चंद्रकांत गवळी, सोमनाथ जाधव, प्रकाश महाजन, सुनील आहेर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. आज महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी गढ़चिरौली लोकसभा में जो भारतीय जनता पार्टी है, हम सबके लिए आज अच्छा दिन है. हमारे पार्टी में एक बहुत बड़ा एडिशन होने जा रहा है. प्रदेश कांग्रेस के सेक्रेटरी और जो कांग्रेस पार्टी के टिकट पर विधानसभा चुनाव में लड़े थे, ऐसे डॉक्टर नितिन कोड़वते, डॉक्टर चंदाताई कोड़वते जो प्रदेश कांग्रेस के सेक्रेटरी है, 70,000 वोट लिए थे कांग्रेस में. उन्होंने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश लिया है और प्रवेश करने के समय उन्होंने कहा है कि जिस प्रकार से उनका नेतृत्व है गढ़चिरौली जिले में, वो बड़ा हॉस्पिटल चलाते हैं, कोविड में बहुत आदिवासी समाज की उन्होंने सेवा की है. उनका जो नेतृत्व है वो आदिवासी समाज में एक बड़ा नेतृत्व है. कांग्रेस का भी बड़ा नेतृत्व था. उन्होंने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है और प्रवेश करते समय उन्होंने कहा है कि मोदी जी ने विकसित भारत का संकल्प किया है, मोदी जी ने विकसित भारत की गारंटी ली है. उस विकसित भारत के लिए हम मोदी जी को साथ देना चाहते हैं और उन्होंने आज भाजपा में पक्ष प्रवेश किया है. ये बड़ा पक्ष प्रवेश है. हजारों कार्यकर्ता डॉक्टर कोड़वती जी के पीछे गढ़चिरौली जिले में खड़े हैं और इसमें हमारी भारतीय जनता पार्टी बहुत मजबूत होगी. लोकसभा में गढ़चिरौली में एक बड़ा पार्टी प्रवेश माना जाता है. अगर आप देखें गढ़चिरौली जिले में इसका बहुत आपको पार्टी प्रवेश से बहुत जो पॉलिटिकल जो वहां के समीकरण है वो बदलने वाले हैं. और उन्होंने ये कहा कि माननीय मोदी जी ने हमारी आदिवासी शिक्षक महिला बहन को, द्रौपदी मुर्मू जी को, देश का राष्ट्रपति पद पर जो आज विराजमान है वो मोदी जी के नेतृत्व में हुआ है. तो मोदी जी ने आदिवासी समाज की एक महिला शिक्षक अपनी द्रौपदी मुर्मू जी को जब इतना उन्होंने सम्मान दिया है, तो हमारी जवाबदारी है कि महाराष्ट्र के विकास के लिए, देश के विकास के साथ मोदी जी के साथ रहे. मैं भारतीय जनता पार्टी में उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं. और उन्होंने ये भी कहा मुझे कोई पोस्ट नहीं चाहिए, मुझे कोई प्रलोभन नहीं चाहिए, मुझे कोई पोस्ट नहीं चाहिए, मुझे कोई आने वाले दिनों में आप पार्टी में क्या, संगठन में क्या करना है वो करिए. लेकिन कोई वो जो कोड़वती जी आए हैं वो कोई भी अपेक्षा से नहीं आए. केवल जब बंटी भांगड़े जी हम बात कर रहे थे, जब अशोक नीति जी बात कर रहे थे, उन्होंने कहा कि विकसित भारत का संकल्प हमें पूरे आगे लेके जाना है और मोदी जी को साथ देनी है. इसी कड़ी में एक सवाल है, जिस प्रकार से इनकमिंग कांग्रेस पार्टी से भारतीय जनता पार्टी में हो रहा है, ऐसी स्थिति में मुंबई की अगर बात करें तो बताया जा रहा है कि संजय निरुपम जो है वो आप लोगों के संपर्क में है. तो क्या ये जो कांग्रेस पार्टी का एक्सोडस है वो कहीं न कहीं निरुपम को भी भारतीय जनता पार्टी में लेकर के आने की चक्कर? संजय निरुपम जी अपना पूरा जो उनका अगर जीवन देखे तो कांग्रेस पार्टी में उन्होंने अपना पूरा कार्य किया है. अच्छा संगठन जोड़ा है. एक अच्छा जाना माना चेहरा मुंबई और महाराष्ट्र और देश की राजनीति में है. उत्तर भारतीय समाज में आज जिस प्रकार से उनका नाम है, लेकिन उन्होंने ना मुझसे आज तक कोई बात की, ना पार्टी में प्रवेश की कोई बात की. उनके कर्तृत्व और नेतृत्व में मैं कोई प्रश्न चिन्ह नहीं खड़ा करूंगा. लेकिन विकसित भारत के संकल्प के लिए मोदी जी को साथ देना चाहते हैं तो ये दुपट्टा हमारा तैयार है. लेकिन उन्होंने आज तक कोई बात नहीं की है, ना हमारे संपर्क में है. ये दुपट्टा का कोई भी सम्मान करना चाहता है. मोदी जी के विकसित भारत के ये जो रथ निकला हुआ है इसको साथ देने के लिए तैयार है, तो हम भी दुपट्टा लेकर बैठे हैं.
शरद पवार ने सर इसमें ये कहा है कि इसका खामियाजा भी भुगतना पड़ेगा, दिल्ली की 7 सीटें केजरीवाल ही जीतेंगे। राजनीति के लिए हम बात नहीं करेंगे। जनता पे विश्वास है कि मोदी जी को वोट मिलेगा, 400 पार हम करेंगे। लेकिन जहां तक केजरीवाल की कार्रवाई का सवाल है, मुझे लगता है कि जिस प्रकार से मैंने थोड़ा उसकी जानकारी ली है, 10 से 12 नोटिस भ्रष्टाचार के जो पुरावे और 10-12 नोटिस उनको दिए गए। एक भी हियरिंग को, एक भी नोटिस को उन्होंने रिप्लाई नहीं किया, इतना ही मुझे जानकारी है। अब रिप्लाई नहीं किया, आपको नोटिस आती है और भ्रष्टाचार के कुछ आरोप होते हैं, इसमें रिप्लाई नहीं करना और यंत्रणाओं को अंडरस्टूड करना, ये भी एक सवाल है। मुझे ज्यादा इसके बारे में बोलना नहीं है, लेकिन जहां तक विपक्ष की बात है, जनता समझदार है। अगर भ्रष्टाचार किया है तो ही कार्रवाई होती है। और ये जो पार्टियां बाकी उनके पीछे खड़ी है, इंडिया आघाड़ी की या इंडिया अलायंस की, ये पार्टियां भ्रष्टाचारी पार्टियां है। इनको अभी डर लग रहा है दुकान बंद होने का, और पक्का दुकान बंद होने वाला है 4 जून को। और इसलिए थोड़ी सी सिंपैथी लेने के लिए हमें ऐसा कर दिया, हमने ऐसा कर दिया, हमने ऐसा कर दिया, हमारे पे ऐसा हो गया, लेकिन आपने क्या किया है वो भी जनता को मालूम है। इसलिए मुझे लगता है सच का सच, दूध का दूध सामने आ जाएगा, तो मालूम हो जाएगा जनता को। आगे मुझे नहीं मालूम तपास यंत्रणा के पास क्या है, मुझे जानकारी नहीं है। लेकिन जब कोई भी यंत्रणा काम करती है, उसके ऊपर प्रश्न चिन्ह उठाने के बजाय जिनों के ऊपर कार्रवाई हुई है उसने क्या किया है ये भी सोचना चाहिए। लेकिन सर शरद पवार ये कह रहे हैं जिस तरह से 2 मुख्यमंत्रियों को गिरफ्तार किया गया, ये दिखाता है लोकतंत्र की हत्या है। अपने अपने राज्य के मुख्यमंत्री हैं वो, और इस तरह से उन्हें अलोकतांत्रिक तरीके से गिरफ्तार कर लिया जाता है। मुख्यमंत्री का पद रहने के बाद भ्रष्टाचार करना, ये खुली परमिशन मिली है क्या? मुख्यमंत्री बनने के बाद भ्रष्टाचार करना, इसके लिए मुख्यमंत्री बनते हैं? सरकार इसलिए बनाई जाती है? मुझे लगता है जरा थोड़ा जो यंत्रणा है, इनका रिपोर्ट क्या आता है इसका विचार करना चाहिए। आज क्या आज बोलना उचित नहीं होगा, क्या क्या उसमें है आगे आएगा, सारे मीडिया में खुलासा होगा, तो मुझे लगता है बाद में बात करें। संजय राउत और उद्धव ठाकरे जिस तरह से बयान दे रहे हैं प्रधानमंत्री मोदी को लेकर, औरंगजेब की उपमा दे रहे हैं, 2 बार कल इस तरह के बयान आए हैं। उद्धव ठाकरे मोदी जी को औरंगजेब कह रहे हैं, और इसका सबक 4 जून को उद्धव ठाकरे को मिलेगा। 4 जून को मिलेगा। 4 जून को जब काउंटिंग होगी, उद्धव ठाकरे के पॉलिटिकल फ्यूचर के लिए सबसे खतरनाक दिन होगा। उद्धव ठाकरे के पॉलिटिकल फ्यूचर के लिए सबसे खतरनाक दिन 4 जून होगा। लेकिन जिस प्रकार से उद्धव ठाकरे जी ने मोदी जी को औरंगजेब कहा, औरंगजेब की जो जीवन है वो अगर हमने देखा, औरंगजेब ने सत्ता के लिए अपने भाई को घर से बाहर निकाल दिया था। आपको इतिहास मालूम है। उद्धव ठाकरे ने भी सत्ता के लिए खुद के भाई को घर के बाहर निकाल दिया। औरंगजेब की पूरा ब्लड जो है अगर है, जो जिस प्रकार से औरंगजेब में ब्लड था, उसकी वृत्ति आपको उद्धव ठाकरे के पूरे जीवन में दिखती है। खुद के परिवार के बड़े भाई को उद्धव ठाकरे ने घर से बाहर निकाल दिया, जो औरंगजेब ने अपने पिताजी के साथ किया था। पिताजी को जेल में डाल दिया था। औरंगजेब ने सरकार के सत्ता में रहने के लिए कई लोगों के पीठ पे खंजीर खोपा है। उद्धव ठाकरे ने भी देवेंद्र फडणवीस जी के पीठ पे खंजीर खोपा है। भारतीय जनता पार्टी ने बार बार उद्धव ठाकरे को संरक्षण दिया, सत्ता में लाने के लिए बार बार प्रयास किया। उद्धव ठाकरे को छोटा भाई समझकर, देवेंद्र जी ने छोटा भाई समझकर बड़े भाई के रूप में उद्धव ठाकरे जी के साथ व्यवहार किए। उनके ही जीवन पर खंजीर खोपने का काम उद्धव ठाकरे ने किया है।
मैं दावा करता हूं, चैलेंज करता हूं उद्धव ठाकरे को, मोदी जी का फोटो लगाकर जब आप 18 सीटें जीत रहे थे, जब आपके इतने विधायक जीत रहे थे, तब मोदी जी राम जैसे थे। तब आपको मोदी जी, आपके उनके सभी स्पीच देख लीजिए, उद्धव ठाकरे के 2019 के लोकसभा विधानसभा में, 2014 के सारे स्पीच देख लीजिए। जिस प्रकार से मोदी जी के बारे में उनका नाम लगाकर आपने वोट लिए, आपके 18 मेंबर ऑफ पार्लियामेंट चुन के आए। जरा आप 4 जून को देखेंगे, मोदी जी का फोटो हट गया है, अब कितने चुन के आज देखेंगे। उद्धव ठाकरे जी औरंगजेब मोदी जी नहीं है। मोदी जी ऐसे व्यक्तित्व है कि 527 साल बाद बाबर के लोगों ने जो प्रभु रामचंद्र का मंदिर तोड़ा था, मोदी जी ऐसे हैं कि आपने 22 जनवरी देखा होगा, टेंट में विराजमान रामलल्ला विश्व के सबसे अच्छे मंदिर में विराजमान हुए, वो मोदी जी है। उनने, मोदी जी ने प्रतिष्ठापित किया है। औरंगजेब तो आप हो, औरंगजेब तो उद्धव ठाकरे आप हो। आपकी वृत्ति औरंगजेब जैसी है, खंजीर खोपने की वृत्ति आप में है। इसलिए जरा बोलना बंद करो, अपनी क्षमता में बात करो। अगर क्षमता के बाहर बात करेंगे तो जनता आपको सबक सिखाएगी। मला वाटतं तपास यंत्रणा लवकरच त्यांचा जे काही, मला माहिती नाही, पण तपास यंत्रणाचा कुठल्या आधारावर काय केलं गेलं हे जरा बाहेर येईल तेव्हा यावर बोलू. विकसित भारताच्या गॅरंटीकरता पुष्कळ लोक भाजपमध्ये, शिवसेनेमध्ये येण्यास तयार आहे. जसा जसा मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसं तुम्हाला प्रचंड पक्षामध्ये प्रवेश झालेले दिसतील. धन्यवाद. मी संजय निरुपमजीच्या व्यक्तीवर, त्यांच्या राजकीय प्रवासावर कुठलाही प्रश्नचिन्ह लावणार नाही. पण विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देण्यासाठी तयार असेल, आमचा दुपट्टा तयार आहे.